हॅलो स्टुडंट्स, मी प्रथमेश सर. आपण आहात व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर. आज आपण इंजिनिअरिंगचा M4 मधला एक क्वेश्चन करणार आहोत, जो इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहे तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि असं तरी क्वेश्चन येईल, नाही तर ह्याच्यासारखं क्वेश्चन येऊ शकतो नंबर बदलून. म्हणजे कसं येणार, के स्क्वेअर क्यूबच्या जागी दुसरं काहीतरी देऊ शकतात, नंबर्स वगैरे देऊ शकतात. पण तुम्हाला के मीन आणि व्हॅरियन्स काढण्याचा क्वेश्चन एक्झाम मध्ये येणार म्हणजे येणार. ओके, तुम्हाला के काढण्यासाठी, मीन काढण्यासाठी, व्हॅरियन्स काढण्यासाठी क्वेश्चन विचारला जातो. चला या क्वेश्चनला सुरुवात करूया. पहिले तर के काढायचा आणि त्यासाठी आपल्याला पहिले तर हा प्रोबॅबिलिटीचा टेबल बनवावा लागेल. ओके, माझ्याकडे प्रोबॅबिलिटीचा टेबल बनवण्यासाठी पहिले तर x च्या किमती आहेत. किती आहेत? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. ओके, आणि प्रोबॅबिलिटीच्या व्हॅल्यूज px च्या व्हॅल्यूज काय आहेत ते काढूयात आपण. px च्या व्हॅल्यूज काय असू शकतात? ओके, px च्या व्हॅल्यूज काय असू शकतात त्या बघूयात आपण. ठीक आहे, चालेल. आता पहिले तर काय करतो मी, ह्याच्यामध्ये x ची किंमत 1 टाकतो. चालेल, म्हणजे काय होईल, p1 टाकलं. 1 टाकलं तर काय येईल सांगा मला. 1 चा क्यूब 1च असतो, त्यामुळे इथे 1च येणार. k राहणार फक्त. 1 चा क्यूब 1च असतो, त्यामुळे p1 ची किंमत काय येणार, फक्त k. त्याच्यानंतर जर मी 2 व्हॅल्यू टाकली तर काय होईल, p2 ची किंमत काय येईल, 2 टाकतो मी. p2 ची किंमत काय येईल बघा, 2 चा क्यूब असतो 8, म्हणजे 8k होणार का. त्याच्यानंतर 3 टाकलं, 3 चा क्यूब, 3 टाकलं व्हॅल्यू, 3 चा क्यूब किती आहे, 27. मग 27k येणार. हा k तर आहेच बाजूला. त्याच्यानंतर मी 4 टाकलं, 4 चा क्यूब किती असतो, 4 चा क्यूब असतो 64. मग 64k येणार इथे. कळते का. नेक्स्ट इथे आता मी या व्हॅल्यूज लिहून टाकतो. काय काय व्हॅल्यू आहे माझ्याकडे, इथे k आहे, इथे 8k आहे, त्याच्यानंतर तिसरं 27k आहे, त्याच्यानंतर 64k आहे. अच्छा, मला आता काय करायचंय, मला काढायचं काय आहे, तर k ची किंमत काढायची आहे का पहिली. चला, k ची किंमत कशी काढणार, तर मी काय करणार, मला माहित आहे समेशन px म्हणजे सर्व प्रोबॅबिलिटी जी आहे त्याची टोटल ऍडिशन जर केली मी, म्हणजे ह्या सगळ्यांची ऍडिशन केली तर ती 1 असते. मला माहित आहे इक्वल टू 1 असते. मग मी काय करणार, या सगळ्यांना प्लस करतो. k प्लस 8k प्लस 27k प्लस 64k इज इक्वल टू 1. अच्छा, आता याचा ऍडिशन करा. हा 1 आहे, 1k प्लस 8k किती झाले, 9k. 9k प्लस 27k किती झाले, 36k. 36 प्लस 64k किती झाले, 36 प्लस 64 100. म्हणजे माझ्याकडे 100k आले का इकडे, 100k इज इक्वल टू 1. 100 तिकडे गेला तर k ची किंमत काय येईल, 1/100. ओके, म्हणजे मला k ची किंमत मिळाली का. ओके, कळते का मी कशी k ची किंमत काढली. आता त्या k च्या किमतीवरून जे काही केलेलं आहे त्याचं मी इथे परत टेबल तयार करतो. k च्या किमतीचा वापर करून हा टेबल परत तयार करतो आणि तो असा वर्टिकल टेबल तयार करतो. कसं, म्हणजे k ची किंमत, x च्या किमती काय आहेत, 1 2 3 4. ओके, x च्या किमती घेतल्या मी. चला पुढे, आता px च्या किमती, पण मी तिथे काय करणार आहे, k ची किंमत टाकणार आहे px ची किंमत घेताना. ओके, एवढा मोठा टेबल का करतोय कळेल तुम्हाला. चला, माझ्याकडे px च्या किमती, px ची 1 ची किंमत किती आहे, k. मग k ची किंमत किती आहे, 1/100. मग इथे मी 1/100 लिहितो डायरेक्टली. त्याच्यानंतर सेकंड वाला किती आला, 8k, म्हणजे 8/100 होणार, 8/100. तिसरं वाला 27k, म्हणजे 27/100. त्याच्यानंतर 64, म्हणजे 64/100. ओके, कळते तुम्हाला. चला, 64/100. नेक्स्ट अजून काय करायचे आपल्याला, काय काढायचे, पहिलं तर इकडे मीन काढायचे. मीनचा काय फॉर्म्युला आहे, मीनला बोलतात एक्स बार. एक्स बारचा फॉर्म्युला काय आहे, समेशन करायची. कोणाची समेशन करायची, एक्स आय पी आय, म्हणजे या दोघांच्या मल्टिप्लिकेशनची समेशन. म्हणजे कसं होणार ते मल्टिप्लिकेशनची समेशन. ओके, इथेच करूया आपण मल्टिप्लिकेशनची समेशन. म्हणजे हा xi आहे, हा इथे pi आहे. मग xi मल्टिप्लाय pi, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचंय मला. चला, मल्टिप्लिकेशन करा. 1 ने ह्याला मल्टिप्लाय केलं, 1/100च राहिले. 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 8 जार 16/100 येणार का. त्याच्यानंतर 3 ने मल्टिप्लाय केलं, 27 3 जार 81. ओके, 81. मग 81/100 आलं. त्याच्यानंतर 64 4 जार 64 4 जार 256 डिवाइड बाय 100. कळते का. आता याची सगळ्यांची काय करायची मला, समेशन xi म्हणजे काय, तर याचं प्लस करावा लागेल. ओके, आणि त्याला डिवाइड कशाने करायचंय, समेशन n ने करायचंय. n म्हणजे फ्रिक्वेन्सी, टोटल किती आहे आपल्याकडे,
किती आहे बघा, 1 2 3 4 4 आहेत ना, मग समेशन किती येणार ते 4 येणार. सॉरी, याचा आपल्याला मग प्लस करावं लागेल सर्व समेशनचं. ठीक आहे, याला प्लस करून घ्यावं लागेल. इथे किती येते बघा, याचं प्लस करून घ्या. टोटल किती येते बघा, 256 मध्ये 81 ऍड करा, मग 16 ऍड करा, मग 1 ऍड करा, किती येते बघा. ओके, इथे किती येते आपला आन्सर बघा. इकडे एक समेशन एक्सआरपी इकडे बघा, इथे आपल्याला n ने डिवाइड करायची आवश्यकता नाही या क्वेश्चन मध्ये. फक्त समेशन एक्सआरपी करायचं म्हणजे सगळ्यांचं प्लस करायचं. जर प्लस केलं मी तर मी इकडे कॅल्क्युलेशन केलं 354 येतोय, 354. मग 354 डिवाइड बाय 100 आहे तर सगळ्यांच्या खाली, पण डिवाइड बाय 100 354 अपॉन 100 येणार आहे तुमचं मीन. त्याला जर तुम्ही डिवाइड केलं तरी चालेल आपल्याला. त्याला जर डिवाइड केलं तर काय होऊ शकतं, कितीने डिवाइड होऊ शकतो, 2 ने डिवाइड तर होतोय. जर 2 ने डिवाइड केलं तर काय होईल, वरती किती येईल आपल्याला फ्रॅक्शन मध्येच ठेवायचं आहे. जर पॉइंट मध्ये जर ठेवायचं असेल तर ते डायरेक्टली असं पण लिहू शकतो. 2 झिरो आहेत, पाठवून 2 पॉइंट दिले, 3.54 लिहिले तरी पण ते करेक्ट असणार आहे आन्सर. आणि जर डिव्हिजन मध्ये फ्रॅक्शन मध्ये ठेवायचं असेल तसं पण चालेल. काय करणार आपण, 2 ने डिवाइड केलं दोघांना पण, खाली 2 ने डिवाइड केलं तर 50 येणार, वरती 2 ने डिवाइड केलं तर किती येतात, नका डायरेक्टली 4 ने डिवाइड करू मी, चालेल का बघा. याला जर 4 ने डिवाइड केलं तर 4 8 जार 32, 4 8 जार 32, 3 राहिले, 3 वर 4 नाही येते, बरोबर ना. म्हणजे फक्त आपल्याला 2 ने डिवाइड करावं लागेल. मग 2 ने डिवाइड केलं किती येतात, 1 1 2 1 जार 2, एकावर 5, 2 4 2 7 जार 14, बरोबर. 2 7 जार 14, एक राहिले, एकावर 4, परत 2 7 जार 14 असं काहीतरी येते बघा. तुम्ही लगेच चेक करा, व्हेरीफाय करा. तुमच्याकडे कॅल्सी असणार आहे, तुम्हाला एक्झामला पण कॅल्सी मिळणार आहे. 100 ला 2 ने डिवाइड केलं तर 50 येते. हे असं काहीतरी आन्सर असेल, नाही तर मग हे आन्सर बरोबर आहे. दोघांपैकी कोणते आन्सर करेक्टच असणार आहे. ओके, हे तुमचं मेन झालं. आता व्हॅरियन्स काढायचे, कसं काढणार व्हॅरियन्स, मग व्हॅरियन्स काढण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टींची आवश्यकता असणार आहे. कसली, तर पहिलं तर एक्स स्क्वेअर हवा आहे, आणि एक्स स्क्वेअर नंतर एक्स स्क्वेअर चं स्क्वेअर मल्टिप्लाय पी आय करायचंय. एक्स स्क्वेअर च्या स्क्वेअरला प्रोबॅबिलिटीने मल्टिप्लाय करायचंय. एक्स चा स्क्वेअर करा, या नंबरचा स्क्वेअर करा, 1 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1च, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16. आता इथे काय करायचं, मला मल्टिप्लाय करायचं कोणाचं, पी आय बरोबर, म्हणजे ह्याचा आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन, ह्याचा आणि ह्याचं. ओके, काय ते मला पण 100च येतोय. त्याच्यानंतर याने याला मल्टिप्लाय केलं, 4 8 जार 32, 32 अपॉन 100. त्याच्यानंतर 9 आणि 27 चं मल्टिप्लिकेशन, 9 आणि 27 चं मल्टिप्लिकेशन करून बघा तुम्ही किती येतात. 9 7 जार 20, 9 7 जार 63. ओके, 6 राहिले, 9 2 जार 18 आणि 6 राहतात 24. ओके, आणि डिवाइड बाय आपले 100 असणारच आहे. त्यानंतर 16 आणि 64 चं मल्टिप्लिकेशन. ओके, 16 आणि 64 चं मल्टिप्लिकेशन बघा. खाली तर 100 आहेतच माझ्याकडे, वरती किती येतात ते बघा. 16 4 जार 64, 4 राहिले, 6 राहिले, 16 6 जार 16 6 जार 96 जार आणि 96 आणि 6, 96 आणि 6 किती राहिले, 102. ओके, तर हे असं काहीतरी नंबर येत आहे. तुम्हाला काय करायचं, ह्याचा पण प्लस करायचं आहे, कारण आपल्याला त्या पुढच्या फॉर्म्युल्यामध्ये कसं वापरायचे, त्याची समेशन वापरायची. इथे ह्याची प्लस मी इथेच करतो. जसे ह्याची प्लस जी आहे ती काय आलेली आहे, 3 सॉरी याची नाही, इकडे याची प्लस काढली आपण, याची प्लसची आवश्यकता नाहीये. याची प्लस काढली आपण, 354 डिवाइड बाय 100 आले ते, बरोबर. तसं याची पण आपल्याला प्लस करायची, करा प्लस लगेच. ओके, तर याची सम केली तर मी माझे सम आलेले 1300. ओके, आणि डिवाइडला किती आहेत माझ्याकडे, 1300 खाली 100 आहेत माझ्याकडे डिवाइडला, बरोबर 100 आहेत. आता जर मी डिवाइड केलं तर हे 2 2 0 आधीच कॅन्सल होत आहे, 2 2 0 डायरेक्टली कॅन्सल होत आहे. ओके, आता जर मला पुढे काढायचं काय, हे मी इथपर्यंत आलेलं आहे, आपल्याला राहिलं काय, व्हॅरियन्स काढायचं. तर व्हॅरियन्सचा काय फॉर्म्युला आहे, व्हॅरियन्सचा फॉर्म्युला, ओके, व्हॅरियन्सचा फॉर्म्युला असा आहे माझ्याकडे, समेशन एफ आय एक्स आय स्क्वेअर. ओके, समेशन एफ आय एक्स आय स्क्वेअर मायनस हा जो आपला मीन आहे ना त्याचा स्क्वेअर वेगळा करायचा आहे, मायनस मीनचा स्क्वेअर. ओके, आता समेशन एफ आय सॉरी समेशन पी आय आहे माझ्याकडे, एफ आय नाहीये, पी आय. पी आय एक्स आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे, समेशन 13 आली, मग इथे आलं 13, त्याचा स्क्वेअरच आहे तो. ओके, त्याच्यामुळे वेगळं काही नाही करायचं. आणि इथे मायनस आपल्याला याचा स्क्वेअर करायचे, 3.54 चा, 3.54 चा स्क्वेअर. ओके, 3.54 चा स्क्वेअर किती येतो तुम्ही कॅल्सी मध्ये काढू शकता. ओके,
अच्छा, तर आपला स्क्वेअर किती आलेला आहे 3.54 चा आलेला आहे 12.53 असं काहीतरी आले ते 12.53 आणखी पण नंबर आहे. ओके, तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये असतील. इथे 13 आहे. आता मला 13 मधून ते मायनस करायचं आहे. ओके, 13 मधून मायनस करायचे 12.53 आहे ते. ओके, ते अप्रॉक्सिमेटली आन्सर येणार 10 - 3 7 आलं, इथून एक कट केलं 9 - 5 4 आलं, इथे इथून एक कट केलं. ओके, 0 पॉइंट समथिंग आन्सर येतो. आपला आन्सर येतो 0.47 असा आन्सर येतो आपला. ओके, अप्रॉक्सिमेटली राईट आहे ते आन्सर. तर तुम्हाला हा क्वेश्चन कसं वाटलं, तुम्हाला जर आवडला असेल लाईक करा, कारण तुम्हाला हा क्वेश्चन एक्झामला या प्रकारचा क्वेश्चन नक्की येणार आहे. के काढायला, मीन काढायला, व्हॅरियन्स काढायला. त्यामुळे तुम्ही याचा नक्की अभ्यास करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. थँक्यू.